UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय। पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका। रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प। स्थानकांवर मोठी गर्दी, प्रवाशांचे हाल। मुंबई, ठाणे, बदलापूर, नवी मुंबईसह विरारला पावसाने झोडपलं। ठाण्यात काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक संथ गतीने। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ। शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यामुळे मोठं नुकसान। पुण्यात रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला, ठाण्यात उद्या ऑरेंज अलर्ट जारी। आरोपीला थांबायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, हायकोर्टाचा इशारा। प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापला। पुण्याच्या सांगण्यावरून पोस्टर काढले, चौकशी करण्याची मागणी। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल। बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। नव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात। रोज मरे त्याला कोण रडे? हिंमत असेल तर 288 जागा लढा, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। मग या सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का? हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। ठाकरे गट, पवार गट, काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा। नाशिकमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपुरात काल एक बाजार बुडगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला। हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं हे दाखवून देऊ, शरद पवारांचं विधान। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर। अजितदादा गट 60हून अधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सगळं बघता अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार असे राजकीय संकेत, तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत। ताकदीने भाजपसह शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार निवडून आणू, गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। अजितदादा महायुतीतून गेल्यास धनंजय मुंडेही जातील, मग पंकजाताईंना जागा खाली होईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। महायुतीत मला कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर, तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार, पंकजा मुंडेंचं विधान। एकनाथ शिंदे मूर्ख, नालायक मुख्यमंत्री, टीका करताना भाजप नेते पद्माकर वळवींची जीभ घसरली। जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा। पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून बोलावं, अन्यथा आमची माणसंही उत्तर द्यायला सक्षम। मुख्यमंत्री शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।